गाडी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपल्याला कामच काम असतात. ह्या कामापासून आपल्याला फुर्सत नाही भेटत, म्हणून मी काही ब्लॉग टाकत नाही जास्त. आणि तुम्ही म्हणसान की एवढ्या दिवसाचं कुठे गेलता रे, ब्लॉग नाही टाकला आणि काही नाही. हा ना, मी तुम्हाला सांगून देऊ, ते कंडिशन अशी झालती की गरीबाचं रिचार्ज खतम झालं आणि गरीबाचं रिचार्ज टाकायला कोणी काही पैसे देऊनच नाही आलतं. सकाळी उठल्याबरोबर आईनं मला कामाला लावून दिलं आणि खाली आल्याबरोबर आईनं म्हटलं मशीन भराव आणि पाणी भर म्हणे. तेव्हा सगळ्यात पहिले मशीन लावली आणि पाणी भरलं. ते म्हणतात ना, मम्मीने बोला तो करणे का. मग काय, आपल्याला जात फोटोशूटले जास्त काही नाही, नवल विशेष आपलं फक्त फोटो काढणंच होतं. तर पैकी आंघोळ वगैरे करून घेतली, तिथून गाडी चालू केली, नेऊन पोहोचलो सातकची इथं आल्यावर माहित पडते गडी तर पतंग चौक नांदी व्यस्त होता. म्हटलं थांब, म्हटलं मी देवीच्या इथून येतो, म्हटलं त्याची तयारी झालीच असन. देवीची इथं आल्यानंतर माहित पडते भाऊची तयारी सगळं झाली, फक्त शर्टच घालायचं राहिलं होतं. म्हटलं लवकर घाल, म्हटलं लवकर चल. काय भाऊची तयारी झाली, तिथून गाडी चालू केली, निघालो डायरेक्ट आम्ही दोघे जण घरच्या रस्त्यानं जाता जाता देवीची गाडीच पडली. त्याच्यानंतर घडी आणून पाहिली, सगळं पार्टीचं अलगच झालते. म्हणे आणले तर होते म्हणे फोटो काढले, पण हिचं तर आता कल्याणच झाले म्हणे. म्हटलं जाऊ दे, म्हटलं टेन्शन नको घेऊ. काय आम्ही दोघं जण घरच्या रस्त्याने येऊनच राहिलो, तुम्हाला तेचदा रस्त्याने भेटला म्हणे गाडी पलटो चल म्हणे माझ्यासोबत चाय प्यायले म्हणे परत वाढंदी. मग काय, तुम्हाला माहित आहे ना आपण फुकटाचं कधी सोडत नाही, म्हणून चल म्हटलं आपल्याला नाहीतरी फुकटाचं चालतेच म्हटलं. काय आम्ही तिघही जण सगळ्यात पहिली येऊन पोहोचलो बा चायवाल्याच जवळ. तेचदा गेला आणि डायरेक्ट 3 चाय घेऊन आला. असंही आपलं भाऊ मनानं चांगलंच आहे, फक्त आपल्याला फुकटाची चाय पाजतच राहते. जणांनी चाय वगैरे घेतला, गाडी चालू केली, निघालो डायरेक्ट आम्ही घरच्या रस्त्यानं, कारण की आम्हाला टाइम होऊन राहिलता. पहिले 2 वाजले होते आणि फोटो काढाले. म्हटलं 4 वाजता का, म्हटलं चला म्हटलं लवकर. काय घरी आल्यानंतर तेच झालं, म्हटलं जाय म्हटलं तू इथून पैदल, आता चाललो म्हटलं आम्ही फोटो काढायले, चलशील तर चल म्हटलं. म्हणे नाही म्हणे आम्हाला जायला लागते म्हणे तळेगावले. म्हटलं जाय म्हटलं तू, मी चाललो म्हटलं फोटो काढायले. काय आम्ही तिघे जण निघालो बाबा डायरेक्ट कविठाच्या रस्त्यानं. मग काय आम्ही तिघे जण आलो बाबा सगळ्यात पहिले लोकेशनवर. आम्हाला काही चांगली एवढी लोकेशन भेटली नाही, पण देवी भाऊचं पोस्ट देणं चालूच होतं. म्हणे फक्त तू काढ म्हणे फोटो, मागं पुढं काही पाहू नको म्हणे. काय तिथून फोटो वगैरे काढले. तर भावांनो फोटो कशी निघाले सांगा बरं एकदा. चांगलेच निघाले असं, म्हणून आजसाठी इतकंच. भेटू नंतर, तिथपर्यंत टाटा आणि बाय बाय भावांनो.